जान ना पहचान मैं तेरा मेहमान गेम में आप सभी का स्वागत है। मैं हूँ कैप्टन बिल्लू और ये है पापा जी। पापा जी नहीं, काका जी। तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम सई। अरे यार ये नहीं, अलग नाम। रुको, मैं तुम्हें नया नाम देता हूँ। हाँ, आज से तुम्हारा नाम इमली। इमली का बरं? क्योंकि तुम इमली की जैसी खट्टी भी हो और मीठी भी। कम खाओ तो दिल नहीं भरता, तो ज्यादा खा लो तो पेट नहीं भरता। कोई भी तुमसे दूर नहीं हो सकता, क्योंकि तुम सबकी फेवरेट हो। और जिसे तुम पसंद नहीं, वो मुझे पसंद नहीं। इसलिए आज से तुम मेरी खट्टी मिट्टी इमली हो। ए बिल्लू, मला पण दे ना असं काहीतरी मस्त नाव। मी आता एवढा मोठा झालो तरी मला सगळे पिंट्या पिंट्या पिंट्याच म्हणतात। मला ना कंटाळा आलाय पिंट्या नावाचा। मला दे ना असं एक मस्त असं नाव, माझ्या अशा व्यक्तिमत्वाला शोभेल असं, असं भारदस्त असं, असं बहारदार नाव। गोलू। क्या? आप चारों तरफ से गोलू ना, इसलिए गोलू। मला कळलं तुम्हाला गोलू का म्हणलंस ते। मी असा गोड आहे ना, असं गरम गरम गुलाबजाम सारखा गोल। नहीं नहीं, के? आपको एकदम में अंडा मिला था ना, उस अंडे जैसा गोल। अरे तेरे को कैसे माहिती पड़ा? अरे तेरे को कैसे? जाऊ दे ना, सोड 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 सोड। सही जाऊ दे। पिंट्या मामा घेऊन जा पिंट्या मारे त्याला घेऊन जा त्याला घेऊन जा। अरे तू कशाला चिडतो? चिडतो म्हणजे अरे काय? गंमत केली त्याने। गंमत काय गंमत? बंधू, आपल्याला ही गंमत रात्रभर घरात सांभाळायची आहे। हो, उद्या सकाळी गुलप्रीत येईपर्यंत तरी नाही, दिवसा ठीक आहे पण रात्री जमदग्नी येतील ना, त्यांना चालणार आहे का? मला पण तेच टेन्शन आहे। त्याला दादा या घरात ठेवून गेला तयार होईल की नाही? म्हणजे ह्या मुलाला रात्रभर इकडे ठेवायचं? नाही 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 नाही, अजिबात नाही। मला विचारशील तर याला घरात ठेवायचं नाही। अरे सकाळपासून डोक्याला एवढा ताप दिला ना माझ्या, इकडे पळ तिकडे धाव, हे उचल ते पाड। अरे ह्याच्या मागे धावून धावून 15 किलो वजन कमी झालं माझं। ह्याच्याकडे बघून वाटत नाही असं। अरे ह्याच्याकडे बघून वाटतं का ह्याच्या पोटात एवढी जागा असेल? अरे माझ्या वाटणीचे पोहे संपवले, आंबोळ्याचा एवढा ढीग होता तो संपवला, शिवाय आव असून बघत होता माझ्याकडे। अरे ह्याला एक रात्र घरात ठेवलं ना तर तो वर्षभराचं रेशन संपेल। अरे भूक बळी जाईल आपला। पिंट्या, अरे पिंट्या काय, याला घरातच नाही तर फाटका बाहेर पण नको ठेवायला। याला कुठेतरी लांब वाळवंटात सोडून या। पिंट्या अति करू नकोस, लहान आहे तो पोरगा। हा छोटा राक्षस लहान आहे, भोगा तुमच्या कर्माची फळं। अरे नाही नाही, त्याच्यावर उपाय आहे ना, आपण त्याच्या वडिलांना फोन करूया ना। हा बरोबर आहे। म्हणजे काय की आई जरी कामात असेल तरी वडील मोकळे असतील ना। मोकळे नसतील तर त्यांना मोकळं व्हायला लागेल, करू आपण मोकळं। नाही नाही, वडिलांनी मोकळं व्हायलाच पाहिजे। काय बंधू? नाही नाही, हो 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 हो, म्हणजे माझ्याकडे नंबर नाहीये ना त्यांचा। अरे असं काय करतोस? त्याला पाठ असेल की? त्याला कसं माहित असणार, थोडा लहान आहे तो। त्याचा आय कार्ड पण मी चेक केलं, त्याच्यावर पण नाही। अरे पण त्याला अथर्व शीर्ष पाठ आहे, म्हणजे वडिलांचा नंबर नक्कीच पाठ असणार। एक मिनिट, बिल्लू बिल्लू इधर आ। क्या होया? खोया नहीं खोया, इसलिए तू इधर आया। लेकिन तेरा वडील किधर खोया? वडील, ये क्या होता है? वडील म्हणजे डॅडी।
किंवा पापाजी. हा पापाजी. हा कोण तुझे पापाजी? कुठे आहेत तुझे वडील? अरे त्यांचं नाव काय? नाव घे बिल्लू तू लाजू नको, नाव घे बिल्लू तू लाजू नको. पंजाबी 14 वर्ष खिंड लढवतोय. ਤੁਹਾਡਾ नाम है बिल्लू कैप्टन. साਡਾ नाम की है? काकाजी. काकाजी. टी का नाम क्या है? इमली. इसका नाम क्या है? गोलू. तो इन दोनों का नाम तो होना चाहिए ना. हाँ वो तो मैंने सोचा ही नहीं. तो क्या नाम होगा इनका? अरे काय सुरू केलंय मध्ये? अहो दादा मामा मध्येच नाही. बिल्लू आल्यापासून त्याचा हा एकच खेळ चाललाय. तो ना सगळ्यांना नवीन नवीन नावं ठेवतोय. बिल्लूवाले लोकांना अशी नावं ठेवणं बरोबर नाही. हो ना. तुझ्या पापाजीने तुला काही शिकवलंय की नाही? उन्होंने ही तो ये गेम सिखाया है, मिस्टर जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड? मी? हाँ आप ही तो हो. आप बोलते ही उधर है पर देखते इधर है. आप देखते उधर है पर सुनते इधर है. हर बात की खबर होती है आपको, और जो खबर नहीं होती वो आप खोद खोद के ढूंढ निकालते हैं. अरे नाही नाही, मी एक सरळ साधा माणूस आहे. नाही नाही नाही, एकदम बरोबर ओळखलं भाई तुझं नाव. इसलिए आपका नाम जेम्स बॉन्ड. भलतंच हुशार आहे पोरग. थैंक यू मास्टर जी. मास्टर जी? हाँ आप मास्टर जी हो. इस घर के सारे लोग आपके आगे बच्चे हैं और ये सारे बच्चे आपसे डरते हैं. आप सबको अच्छी बातें सिखाते हैं, बघा ऐकलत? लेकिन गुस्सा हो जाए तो सड़ी लेके सबको पनिशमेंट करते हैं. बरोबर नाव ठेवलंयस तू. आप ही बताओ मास्टर जी, आपका नाम सही है या गलत? सही सही. अरे आमच्याकडून आणि मास्टरजी कडून तुला फुल मार्क्स. और मेरा नाम क्या है? आज से आपका नाम सिम्बा. सिम्बा म्हणजे कोण? सिम्बाचा भाऊ? नहीं नहीं, सिम्बा मतलब से जंगल का राजा. अरे गुलामा माझी टिंगल करतो काय? सिंगल वो क्या होता है? टिंगल मतलब मजाक मजाक. ओ नहीं नहीं, आप इस घर के शहरी तो हो. आप अपनी इस गुफा में रहते हो. जब भी आवाज करते हो पूरा घर हिल जाता है. आप आपका सोटा लेके पूरे घर पे राज करते हो, राइट? राईट. इसलिए आज से आप सिम्बा. असं म्हणतो. तर मग या सिम्बाचा म्हणजे या घराच्या राजाचा आदेश कॅप्टन बिल्लूला पाळावा लागेल, बरोबर? हाँ सिम्बा, आपका हुक्म सर आंखों पर. मग सिम्बाचा आदेश असा आहे की आजपासून तू इथेच राहायचं. हे घर सोडून कुठेही जायचं नाही. जाशील नाही तेच? ओके सिम्बा. ओय ओके काय ओके? आप्पा त्याला काही इथे कायमचं राहता येणार नाही. त्याला उद्या त्याच्या घरी जायचंय, हो ना? काय कोळी गुणाचं घर आहे ते तिथे घर? अहो नाही आप्पा, तो त्या पंजाब कॉलनी मध्ये राहतो, हो ना रे बिल्लू? आओ जी. तू असं काय करतेस? ओळखलं नाही याला?
माझा नातू. नाही अप्पा, हा आदित्य नाहीये. कोण म्हणतो आदित्य? आहे माझा नातू. नातू म्हणजे बंधूचा मुलगा. अरे नातू नातू तू 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 वेडाच का तू. चल चल तू इथून चल चल कपडे बदल. चल चल चल. मुझे सिम्बा के साथ रहना है. अरे सिम्बा नहीं, मुझे सिम्बा के साथ रहना है. अरे सिम्बा सिम्बा कोण बोंबा मारू नको. चल चल इथून चल 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 इथून चल चल चल. हा तू वकील आहे ना, वकील. हा घरात काय किंवा कोर्टात काय फोटो ओढण्यात पटायचं एकदम. पण आता खरं काय ते मला माहित झालंय आणि आता तर तुलाही माहित झालंय. त्यामुळे आता हा पिल्लू ज्याच घरात राहील त्याला कुठलाही त्रास होणार नाही. ही जबाबदारी तुझी. स्मार्ट लग रहा है. पापा जी. पापाची नहीं काकाची. बोलो क्यों? ये क्या पहना दिया मुझे? अरे ये आदि भैया के कपड़े हैं और तो कल स्कूल जाएगा ना तो ये स्कूल यूनिफॉर्म धोना तो पड़ेगा ना, इसलिए कपड़े पहने हैं. मुझे चड्डी बनियान दो ना. चड्डी बनियान हा ब्रह्मे खानदानचा ट्रेडमार्क आहे. तुला जर चड्डी बनियान मध्ये भाईने बघितलं ना तर त्याच्या संशयावर शिक्कामोर्तब होईल की तुझ्यात ब्रह्मेंचं रक्त आहे. लेकिन मैं भी तो ब्रह्मे हूँ ना. अरे तू ब्रह्मे नहीं, तू कॅप्टन बिल्लू आहे और मैं काकाजी. योग्य वेळ आली ना की तू ब्रह्मे होणार आणि चड्डी बनियनचा मेंबर होणार. समजला? ओके. आय कार्ड कोणाचं आहे? आय कार्ड अहो ये बिल्लूचा आय कार्ड है, मैं ठेवते. बिल्लू कल याद से इसे लेके जाना, नहीं तो कल भी स्कूल की छुट्टी. मारू का एक. मी ठेवते. हे चला चला हात पाय धुवा. डिनर करायचंय ना. चल 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 मेरे साथ मेरे साथ चल 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 चल. आणि काय ग आदित्य कुठे? आज त्याच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर त्याने खूप चिडचिड केली सकाळी माझ्यावर. त्यामुळे आता कुठे मला माहिती नाही, पण जेवणाच्या वेळेपर्यंत येईल असतो. गोहान होय. अरे घाबरलो ना मी एकदम कोणाला समोर. घाबरायला पाहिजेत. हा पण तू असा अचानक कुठून प्रकट झालास? भगवान नेहमी प्रगटच होत असतो. तुम्ही गायब झालाय म्हणल्यावर भगवानला प्रगट व्हायलाच पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या मागण्यांचा कागद एवढ्या विश्वासाने तुमच्या हातात दिलाय, तो घेऊन तुम्ही फरार. परत तोंडच दाखवलं नाही. काय म्हणले मालक आणि वरची मॅनेजमेंट? कधी करताय मागण्या पूर्ण? नाही अरे आज काहीच नाही झालं, उलट मीच शिव्या खाल्ल्या. आपण डोंट वरी, मी उद्या परत मल्होत्रांना फोन करून अंदाज घेणार आहे. आणि असंच उद्या उद्या करत राहिला तर त्या बिल्डरचे बुलडोझर आमच्या दारात येऊन उभे राहतील. त्याला आम्ही म्हणलं उद्या या, तो ऐकल का? भगवान असं काहीही होणार नाहीये. आमच्या मागण्यांचं बी काही होणार नाही असं होऊ देऊ नका. आणि मधल्या मधक डबल गेम करायचा विचार बी करू नका. भगवान मी तसं काहीही करणार नाही. मी तसला माणूसच नाही. हे बघ माझ्यावर माझ्या मामांनी असे संस्कार केलेत. हा माहितीये, तुझे मामा लय भारी आहेत. लहानपणापासून लय संस्कार केलेत तुझ्यावर. माहितीये आम्हाला, सगळं ऐकलंय आम्ही. त्या संस्कारांना जागा आणि कामगारासाठी उभे राहा. तुमचे संस्कार फक्त सांच्याला दिवे लावून शुभंकरोती बोलण्यापुरते लिमिटेड ठेवू नका, नाहीतर शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जयो सारी रात. दिवा लावला देवापाशी, उजेड पडल्या तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. पेरीपोना पेरीपोना पेरीपोना.
अरे बस 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 बस. अरे वा, तू तर मराठी घरातल्या मुलाला लाज आणशील. शुभम करोती काय, अथर्व शीर्ष काय, मोठ्यांच्या पाया पडणं काय. अरे एवढे सगळे संस्कार केले कोणी तुझ्यावरती, शिकवलं कोणी तुला? अथर्व शीर्ष और शुभम करोती मुझे मेरे पापा जी ने सिखाया. और पैरी पोना मेरे मम्मा जी ने सिखाए. और खाना खाने को वो किसने सिखाया? वो तो अपने आप सिखाऊं. खाने से याद आया, मैंने भूख लगी है. चलो ना. अरे अरे हो हो, अरे हो हो, अरे आदित्यला येऊ दे. तुम्ही बसा, आदित्य येईलच इतक्यात. अरे त्याला कशाला आत नेता आहे? कशाला उगाच वेळ लागल्यासारखा फोन करते सारखा सारखा. ही ना सगळी अभ्यास न करण्याची नाटकं आहेत तुझी. जय जय रघुवीर समर्थ. करा सुरुवात. काय ग, तू का नाही वाढून घेतलंस? घे की. अरे काय एक दिवस मला घरी यायला उशीर झाला तर तुम्ही डायरेक्ट जेवायलाच बसला. ओए, आज मैं इस घर का आदित्य कश्यप हूँ. बिल्लू तू? बिल्लू नहीं, कैप्टन बिल्लू. आज से मेरा नाम कैप्टन बिल्लू और तुम्हारा नाम हनी बनी. हनी बनी? अरे काय चाललंय? तू कधी आलास? कुठून? मुळात कुणाबरोबर आलास तू? आणि हे माझे कपडे घालून दादा मामाच्या खुर्चीवर काय करतोस? काय चाललंय काय? तू जेवायला बस ना, सगळं समजेल आपोआप. बस बस. आलोच मी, कपडे बदलून. मुझको जोर की भूख लगी है. चक दे पट्टे नब दे किल्ली, सुबह जलंधर शाम नो दिल्ली. काय बोलतोय? और सब्जी दो और 4 रोटी दो. हाँ. गोलू, आज मैं आपको खिलाऊंगा. गोलू हार गया, मैं जीत गया. नशीब हे बिल्लू आणि पिंट्या ताटावरून उठले, नाहीतर जेवण संपल्यावर मला वाटतं आपल्याला आणि आपल्या घराला पण यांनी गिळलं असतं. नशीब हा बिल्लू आपल्या घरी राहत नाहीये, नाहीतर मग काय. बिल्लू पण ना. अरे वा 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 वा, बटाट्याची भाजी. वा मस्त. वा, स्वर्गीय झाली. भाईवानी बनवली ना. थकून ऑफिस मधून आल्यावर ना असं जेवण मिळालं नसेल की वा वा वा. ऑफिसवरून आठवलं, आज फार वाईट गेला का दिवस. ती आपली फॅक्टरी ना, तिथले कामगार, त्यांच्या त्या मागण्यांची मी एक लिस्ट बनवली छान, आणि मल्होत्रा सरांना दिली तर ते माझ्यावरच चिडले. अगं मला म्हणले त्या वर्कर्स बरोबर दोस्ती नको करू, त्यांना वटणीवर आण. वाईट माणसं नाहीये तू. म्हणजे आपण जर त्यांना सई ए तुझ्याशी बोलतोय मी. सॉरी. अरे मला कळलं नाही. अरे अख्ख्या रूम मध्ये अजून दुसरं कोण आहे बोलायला? नाही, तू एवढा शांतपणे बोललास ना, त्यामुळे मला लक्षात नाही आलं. जोरात वस्कन ओरडून बोललास असं लगेच कळलं असतं. ते बरी फोनवर जरा जरा जरा
आता बिल्लूला पाहून लगेच राग कुठच्या कुठे पळाला तुझा? तो घरी आलाय हेच सांगायला फोन करवते तुला. सॉरी 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 सॉरी. बघ, हात जोडून सॉरी, कान पकडून सॉरी. बघ खरकट्या त्यांनी कान पकडतो असे. पाय 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 पडू का? इट्स ओके. सॉरी म्हणलं की झालं. या नाकावरच्या रागाचं औषध आहे आमच्याकडे. काम कर, पटकन आवरून घे आणि मला भेट आपल्या एकांतवाल्या पडद्याच्या मागे. हॅलोच.